पाहूया. दररोज एक पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. दररोज एकच पेपर होता, म्हणजे सोमवारी भाषा विषय म्हणजे आपली भाषा आहे मराठी, म्हणजे मराठीने सुरुवात झाली. मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर होता. सोमवार नंतर येतो मंगळवार. आता मराठी तर काय बदलणार नाही, म्हणजे या दोघांच्या मधी, म्हणजे समजा इंग्रजी इथे असेल तर या दोघांच्या मध्ये परिसर 1 असणार, परिसर 2 असेल. इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर होता. गुरुवार, इंग्रजी जर बुधवारी असेल तर गणित गुरुवारी, म्हणजे त्याच्या पुढच्या वारी. सोमवारी मराठी, मंगळवारी परिसर 2, बुधवारी इंग्रजी आणि गुरुवारी गणित. तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? तर गुरुवार. गणित विषयाचा पेपर गुरुवारी होता. पाहूया पुढचा प्रश्न. सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो. आता आपण इथे लिहून घेऊया की सुयश आहे जो क्रिकेट खेळतो, फुटबॉल आहे, फुटबॉल नंतर हॉकी पण आहे, कबड्डी आहे, एवढे सगळे खेळ इथे दिसत आहेत. सुयश नंतर राजेंद्र, नंतर शैलेश, नंतर दीपक. आता सुयश काय काय खेळतो? तर सुयश क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही गेम खेळतो. राजेंद्र फक्त हॉकी खेळतो. शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो. दीपक फुटबॉल सोडून इतर सर्व खेळ खेळतो. दीपक जो आहे तो फुटबॉल खेळत नाही, बाकी सर्व खेळ खेळतो. तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण आहेत? तर कबड्डी दोघे खेळतात, एक म्हणजे शैलेश आणि दीपक. दीपक व शैलेश. असं टेबल काढून घेतलं की आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पटापट काढता येतं. पुढचा प्रश्न. देवदत्त हा भगवानपेक्षा उंच आहे, पण ध्रुवपेक्षा मोठा नाही. आता देवदत्त हा आपण देवदत्त म्हणूया, हा भगवानपेक्षा उंच आहे. भगवान पेक्षा मोठा आहे, ज्याच्यापेक्षा हा मोठा आहे, हा लहान आहे, पण ध्रुवपेक्षा मोठा नाही. म्हणजे ध्रुव जो आहे त्याच्यापेक्षा हा मोठा नाही तर लहान आहे, पण देवदत्तपेक्षा मोठा. यश ध्रुवपेक्षा लहान. यश जो आहे तो ध्रुवपेक्षा लहान आहे, पण देवदत्तपेक्षा मोठा आहे. ध्रुवपेक्षा लहान यश. याचा अर्थ इथे यश येईल. यश हा ध्रुवपेक्षा लहान आहे, म्हणजे यशपेक्षा ध्रुव मोठा आहे, पण देवदत्तपेक्षा मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला आपला सगळ्यात मोठा ध्रुव येईल, नंतर त्यानंतर यश येईल, त्यानंतर देवदत्त येईल आणि त्यानंतर भगवान येईल. म्हणजे सर्वात मोठा आणि सर्वात लहान. सर्वात मोठा ध्रुव असेल आणि सर्वात लहान भगवान असेल, तर सर्वात लहान भगवान आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आई वडिलांबरोबर संयुक्त कुटुंबामध्ये राहणाऱ्या संजयला 3 विवाहित काका व 3 चुलत भावंडे आहेत. आजी आजोबा लहान भावंडांना सांभाळण्याचे काम उत्तम प्रकारे करतात. तर संजयच्या कुटुंबामध्ये एकूण माणसे किती? बघूया. आई वडिलांबरोबर संयुक्त कुटुंबामध्ये राहणाऱ्या संजयला, म्हणजे संजय, त्याचे आई वडील असे 3 माणसं झाली. त्यानंतर त्याचे 3 विवाहित काका, 3 काका आहेत विवाहित, म्हणजे 3 काकी पण येतील, म्हणजे एकूण झाली 6 माणसं. 3 काका आहेत म्हणजे 3 काकी पण, आणि ते विवाहित आहेत म्हटल्यावर 3 काकी असणारच आहेत. 3 चुलत भावंडे,
3 चुलत भावंडे म्हणजे 3 आले. आजी आजोबा लहान भावंडांना सांभाळण्याचे काम उत्तम प्रकारे करतात. म्हणजे आजी पण आहे आणि आजोबा पण आहेत, म्हणजे हे 2. तर संजयच्या कुटुंबामध्ये एकूण माणसे किती? 3 + 6 9, 9 + 3 12, 12 + 2 14. म्हणजे संजयच्या कुटुंबामध्ये एकूण 14 माणसे आहेत. पुढचा प्रश्न आहे, हरणांपेक्षा वाघ चपळ आहे, कोल्ह्यापेक्षा ससा चपळ आहे, घोडा हा हरणापेक्षा चपळ आहे पण चित्त्यापेक्षा नाही. चित्ता हा वाघापेक्षा चपळ आहे, तर सर्वात चपळ प्राणी कोणता? शेवटचं वाक्य आधी आपण घेऊया की चित्ता हा जो आहे हा वाघापेक्षा चपळ आहे. म्हणजे आपण इथे चित्ता म्हणूया, जो वाघापेक्षा चपळ आहे. म्हणजे इथे वाघ आणि चित्ता याच्यामध्ये चित्ता हा चपळ प्राणी आहे. पुढचं पहिलं वाक्य, हरणांपेक्षा वाघ चपळ आहे. हरिण, ते हरिण लिहिलं. हरणापेक्षा कोण चपळ आहे? तर वाघ चपळ आहे. कोल्ह्यापेक्षा ससा चपळ आहे. इथे कोल्हा लिहिला आणि इथे ससा लिहिला. कोल्ह्यापेक्षा ससा, म्हणजे ससा आणि कोल्हा याच्यामध्ये तुलना केली तर ससा हा कोल्ह्यापेक्षा चपळ प्राणी आहे. पुढचं वाक्य आहे, घोडा हा हरणापेक्षा चपळ आहे पण चित्त्यापेक्षा नाही. घोडा जो आहे हा हरणापेक्षा चपळ आहे. म्हणजे इथे आपण घोडा लिहू शकतो पण चित्त्यापेक्षा नाही आहे. त्यांनी असं सांगितलं नाही की वाघापेक्षा नाही. म्हणजे इथे असू शकतो तो की घोड्यापेक्षा वाघ चपळ आहे. चित्ता हा वाघापेक्षा चपळ आहे. सशापेक्षा हरिण असेल, हरणापेक्षा घोडा, घोड्यापेक्षा वाघ आणि वाघापेक्षा चित्ता चपळ आहे. तर सर्वात चपळ प्राणी कोणता? तर चित्ता. आणि सर्वात चपळ नाही म्हणजे कमी चपळ असा कोणता? कोल्हा. म्हणजे सर्वात चपळ प्राणी चित्ता येणार आहे. पुढचा प्रश्न, या अशा प्रश्नांमध्ये जेवढी माणसं आणि जेवढे काही विषय दिलेले असतील किंवा जे काही खेळ दिलेले असतील त्यांची आधी नावं लिहून घ्यायची. आता आपण पहिल्यांदा नावं लिहितो आहे. स्नेहा, स्नेहा नावाची एक मुलगी आहे या प्रश्नामध्ये. नंतर श्वेता नावाची एक मुलगी आहे. नंतर अंजली नावाची एक मुलगी आहे आणि दुसरी मुलगी आहे नीलम. नीलम अशा 4 मुली आहेत. विषय कोणते कोणते आहे? तर मराठी एक विषय आहे, इंग्रजी एक विषय आहे आणि विज्ञान आणि हिंदी असे 4 विषय आहेत. प्रश्न पूर्ण आधी वाचत वेळ घालवायचा नाही. आधी काय काय दिलं आहे साधारण ते लिहून घ्यायचं. मग स्नेहा व श्वेता यांना मराठी विषय आवडतो. स्नेहा आणि श्वेता यांना मराठी विषय आवडतो. श्वेता व अंजलीला इंग्रजी विषय आवडतो. श्वेता आणि अंजली यांना इंग्रजी विषय आवडतो. श्वेता व अंजलीला विज्ञान विषय आवडतो. श्वेता व अंजलीला विज्ञान विषय पण आवडतो. तसेच स्नेहा व नीलमला हिंदी विषय आवडतो. स्नेहा आणि तोही नीलम यांना हिंदी विषय आवडतो. यावरून आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. यावरचा पहिला प्रश्न आहे, एकूण 3 विषय कोणाला आवडतात? एकूण 3 विषय. मग 3 विषय कोणाला आवडतात? तर श्वेताच्या इथे 3 टिक दिसत आहेत बघा. बाकी ठिकाणी 2-2 किंवा एकच टिक दिसते. म्हणजे श्वेताला 3 विषय आवडतात. 1, 2 आणि 3 हे तिन्ही विषय श्वेताला आवडतात. फक्त एकच विषय आवडणारी कोण? दुसरा प्रश्न याच्यावरचाच. फक्त एकच विषय आवडणारी कोण? तर एक विषय आवडणारी आपली आहे नीलम, कारण नीलमच्या समोर एकच टिक दिसते. म्हणजे एकच विषय आवडणारी नीलम असणार आहे. विज्ञान विषय न आवडणारी कोण? आता कोणाच्या इथे दिलेली आहे आपल्याला विज्ञान विषय न आवडणारी, तर स्नेहा आणि नीलम. स्नेहा आणि नीलम अशा दोघीजणी आहेत. इथे पर्यायामध्ये आपल्याला स्नेहा उत्तर दिलेलं आहे. म्हणजे स्नेहा ही विज्ञान विषय न आवडणारी असेल. 2 पर्याय दिले असतील लिहायचे, तर नीलम आणि स्नेहा असे दोन्ही ऑप्शन दिलेले असू शकतात. म्हणजे स्नेहा ही विज्ञान विषय न आवडणारी आहे. पुढचा प्रश्न, एका रस्त्यावरून काही उंट व तेवढेच उंटस्वार चालत चालले आहेत. म्हणजे काही उंट आणि तेवढेच उंटस्वार चालत चालले. काही अंतर गेल्यावर त्यापैकी निम्मे उंटस्वार उंटावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 120 झाली, तर एकूण उंटांची संख्या किती असेल? बघूया. आधी उंटांची संख्या आपण म्हणूया
एक्स मानू, उंटांची संख्या एक्स. तसंच उंटस्वार पण किती असतील आपले, एक्सच असतील, कारण दोन्ही आपले सेमच आहेत. निम्मे अंतर गेले की निम्मे उंटस्वार उंटांवर स्वार झाले, म्हणजे उंटस्वारांची तेव्हा संख्या झाली x/2. x/2. आता चालणाऱ्या पायांची संख्या झाली 120. चालणारे पाय किती झाले, तर 120च झाले. पण उंटांची संख्या किती आहे हे मात्र आपल्याला माहिती नाही आहे. तर कसं काढायचं, उंटांची संख्या बदलते का, तर नाही. उंटस्वारांची संख्या मात्र बदलली, म्हणून उंटांचे पाय किती येतील, तर एका उंटाला 4 पाय असतात. मग एक्स उंटांना किती पाय, तर 4 गुणिले x म्हणजेच 4x. मग उंटस्वारांचे पाय किती आहेत, तर उंटस्वार तुमचे x आहेत, त्यापैकी निम्मे उंटांवर बसले, म्हणजे ते काही चालणार नाहीत. म्हणजे उंटस्वारांचे पाय बरोबर x/2 गुणिले 2. आता हे 2 कुठून आले, तर एका उंटस्वाराला 2 पाय असतात, माणसाला 2च पाय असतात, म्हणून 2 आले. 2 2 गेले निघून, उरतात x, म्हणजे उंटस्वारांचे पाय त्यावेळी x होते. तर दोघांची बेरीज ही आपली 120 आलेली आहे. 4x अधिक x 5x बरोबर 120. 5ने भागा 120ला, 5 दुणे 10, 2 उरतात 0, 5 चौक 20. म्हणजेच उंटांची संख्या ही 24 आहे. पुढचा प्रश्न, प्रियंकाचे गुण नेहापेक्षा जास्त आहेत, हर्षचे गुण राकेश एवढे आहेत आणि राहुलचे गुण दिव्यापेक्षा कमी आहेत. नेहाचे गुण हर्षपेक्षा जास्त आहेत, दिव्याचे गुण राकेशपेक्षा कमी आहेत, तर सर्वात कमी गुण कोणाला आहेत. आपण बघूया इथे की प्रियंका आणि नेहा यांच्यामध्ये प्रियंकाचे जास्त गुण आहेत. प्रियंका हिचे गुण नेहापेक्षा जास्त आहेत. नेहा. हर्षचे गुण राकेश एवढे आहेत, म्हणजे हर्ष आणि राकेश यांचे गुण समान आहेत. राहुल जो आहे त्याचे गुण दिव्यापेक्षा कमी आहेत. राहुलचे गुण दिव्यापेक्षा कमी आहेत, याचा अर्थ दिव्याचे गुण जास्त आहेत. दिव्याचे गुण मात्र राकेशपेक्षा कमी आहेत. आता इथे आपण बघितलं ते हर्ष आणि राकेश, म्हणजे दिव्याचे गुण राकेशपेक्षा कमी आहेत, म्हणजेच हर्षपेक्षा पण कमी आहेत, कारण या दोघांचे गुण समान आहेत. नेहाचे गुण हर्षपेक्षा जास्त आहेत. नेहाचे गुण हर्षपेक्षा जास्त आहेत. हर्ष नेहाचे गुण, म्हणजे हर्ष आणि राकेशपेक्षा नेहाचे गुण जास्त आहेत. दिव्याचे गुण राकेशपेक्षा कमी आहेत, हे इथे आपण लिहिलं. दिव्याचे गुण राकेशपेक्षा कमी आहेत, तर सर्वात कमी गुण कोणाला आहेत. आता नीट बघितलं इथे आपण लिहूया. सर्वात जास्त प्रियंकाचे गुण आहेत, त्यानंतर नेहा येते, त्यानंतर हर्ष आणि राकेश, त्यानंतर दिव्या आणि त्यानंतर राहुल. म्हणजे सर्वात कमी गुण राहुलला आहेत. सर्वात कमी गुण राहुलला आहेत. पुढचा प्रश्न, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत. इथे आपण बघूया की अनुष्का जी आहे तिला अबोलीपेक्षा कमी गुण आहेत. म्हणजे इथे आपण अबोली लिहिलं. अबोलीपेक्षा कमी आहेत पण आर्यापेक्षा अधिक आहेत. आर्यापेक्षा अधिक आहेत. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण आहेत. शेवंती जी आहे तिला आर्या इतकेच गुण आहेत पण चमेलीपेक्षा जास्त आहेत. तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत. अबोलीला. सर्वात जास्त गुण अबोलीला मिळाले आहेत.
पुढचा प्रश्न, बागेत आंब्यापेक्षा नारळाची झाडे कमी आहेत, पेरूची झाडे नारळापेक्षा कमी पण चिकूपेक्षा अधिक आहेत, फणसाची झाडे आंब्यापेक्षा कमी मात्र नारळापेक्षा जास्त आहेत, तर बागेत सर्वात कमी कशाची झाडे आहेत? आता इथे बघितलं तर आंबा जो आहे ते आपण आंबा लिहूया. आंब्यापेक्षा नारळाची झाडे कमी आहेत, नारळाची झाडे कमी आहेत, नारळ. पेरूची झाडे नारळापेक्षा पण कमी आहेत, म्हणजे पेरूची झाडे जी आहेत ती नारळापेक्षा कमी आहेत पण चिकूपेक्षा अधिक आहेत, चिकूपेक्षा अधिक आहेत. फणसाची झाडे मात्र आंब्यापेक्षा कमी, इथे आपण फणस घेतला तर याची आंब्यापेक्षा कमी आहेत पण नारळापेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ आपली पहिल्यांदा आंबा येईल, मग फणस येईल, मग नारळ, मग पेरू आणि मग चिकू. म्हणजे सर्वात कमी कशाची झाडे आहेत तर चिकूची झाडे सर्वात कमी आहेत. पुढचा प्रश्न, प्रियल अनुजपेक्षा ठेंगणी आहे, मयंक संस्कृतीपेक्षा उंच आहे, अनुज मयंकपेक्षा उंच आहे, प्रियल संस्कृतीपेक्षा ठेंगणी आहे, तर सर्वात उंचीने कमी कोण आहे? इथे बघूया आपण अनुज आणि प्रियल याच्यामध्ये प्रियल ठेंगणी आहे. मयंक हा जो आहे हा संस्कृतीपेक्षा उंच आहे, संस्कृती. अनुज हा मयंकपेक्षा उंच आहे, अनुज जो आहे हा मयंकपेक्षा पण उंच आहे. प्रियल ही संस्कृतीपेक्षा ठेंगणी आहे, प्रियल जी आहे ही संस्कृतीपेक्षा ठेंगणी आहे. याचा अर्थ प्रियल सर्वात उंचीने कमी आहे, प्रियल जी आहे ही सर्वात उंचीने कमी आहे. पुढचा प्रश्न, मराठी विषयात दर्शनाला आदर्शपेक्षा कमी गुण मिळाले, आदर्शला अश्विनपेक्षा जास्त गुण मिळाले, मानसीला दर्शनापेक्षा कमी गुण मिळाले, तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले? ते बघूया. मराठी हा विषय आहे ज्यामध्ये दर्शना जी आहे तिला आदर्शपेक्षा कमी गुण मिळाले, आदर्श. आदर्शला अश्विनपेक्षा जास्त गुण आहेत, आदर्श जो आहे त्याला अश्विनपेक्षा पण जास्त गुण आहेत. मानसीला दर्शनापेक्षा कमी गुण मिळाले आहेत, मानसी जी आहे तिला दर्शनापेक्षा कमी गुण मिळाले आहेत, कमी गुण मिळाले आहेत, म्हणजे दर्शनाला जास्त गुण आहेत. तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले आहेत? आदर्शला अश्विनपेक्षा पण जास्त आहेत, या दोघांचा काही संबंध सांगितला नाही. पण मानसी जी अशी आहे जिला दर्शनापेक्षा पण कमी गुण आहेत, याचा अर्थ मानसीला सर्वात कमी गुण मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न, धावण्याच्या शर्यतीत दीप व मंथन यांच्यामध्ये इंद्र, संकेत व ध्रुव यांच्यामध्ये राहुल आहे, मंथनच्या पुढे ध्रुव आहे, दीप सर्वात शेवटी आहे, तर सर्वात पुढे कोण आहे? आता आपल्याला बाकी काहीच माहिती नाही पण हे माहिती आहे की जो दीप आहे तो सर्वात शेवटी आहे. दीप व मंथन यांच्यामध्ये इंद्र आहे. आता इथून दीप आणि इथे आपण मंथन घेतला समजा, तर यांच्यामध्ये इंद्र आहे. संकेत व ध्रुव यांच्यामध्ये राहुल आहेत, पण संकेत कुठे आहे ध्रुव कुठे आहे हे माहिती नाही आपल्याला. पुढचं वाक्य वाचून बघूया थोडंसं. मंथनच्या पुढे ध्रुव आहे, मंथनच्या पुढेच ध्रुव आहे. आता आपल्याला इथे मिळालं काहीतरी. आणि संकेत आणि ध्रुव यांच्यामध्ये राहुल आहे. इथे आला संकेत आणि इथे हा राहुल. तर सर्वात पुढे कोण आहे? तर सर्वात पुढे संकेत आहे, सर्वात पुढे संकेत आहे. पुढचा प्रश्न, परवा मी संकेतला भेटलो व नंतर संकेत परवा म्हणजे गुरुवारी आदित्यला भेटणार आहे, तर मी संकेतला कोणत्या वारी भेटलो होतो? इथे आपण रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सर्व वार लिहून घेतले. संकेत परवा म्हणजे गुरुवारी आदित्यला भेटणार आहे. इथे परवा संकेत भेटणार आहे कोणाला?
आदित्यला. परवा म्हणतोय आपण. परवा केव्हा म्हणतो? 2 दिवसांनी पुढे. म्हणजे आज जर रविवार असेल तर परवा येताना मंगळवार येतो. उद्या आणि परवा हा उद्याचा वार, म्हणजे हा आज असेल. हा आज, उद्या आणि परवा. परवा म्हणजे गुरुवारी संकेत आदित्यला भेटला. काल आणि परवा, तर तो संकेतला केव्हा भेटला? तर तो संकेतला रविवारी भेटला. हा जर आज असेल तर हा काल असतो आणि हा परवा असतो. आज, काल, परवा म्हणजे तो संकेतला रविवारी भेटला आहे. पुढचा प्रश्न. घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसवले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 म्हणजे 4:30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल? आता इथे नीट बघितलं तर एक सोपी ट्रिक आहे. आपल्याला बाकी काही करायची गरजच राहणार नाही आहे. 12 वाजलेत. 12 वाजलेत म्हणजे आपण कसं म्हणणार की 11:60 झालेत. 11:60 झालेत. या 11:60 4:30 वजा करायची. म्हणजे जेवढी वेळ दिली असेल ती वेळ यामधून वजा करायची. 12 वाजलेले आहेत. 11:60 म्हणजे 11:60 झालेली आहे. 00, 6 3 गेले 3, 10, 11 4 गेले 7 उरतात. 0, 11 4 गेले 7 म्हणजे 7:30 ही वेळ दाखवेल. म्हणजे कोणतीही वेळ 5:30 जरी वेळ असेल 5:30 तरी आपण 11:60 5:30 वजा करूया. 0:30, 11 5 गेले उरतात 6 म्हणजे ती वेळ तुमची 6:30 दाखवली जाईल. समजा 5:25 असं आपण वेळ दाखवायची असेल. आरशात वेळ ती कशी दिसेल तर 11:60 5:25 वजा करूया. 10 5 गेले 5, 5 2 गेले 3, 11 5 गेले 6 म्हणजे 6:35 ही वेळ दाखवली जाईल. आपलं उत्तर आहे 7:30. पुढचा प्रश्न. या प्रकारचे प्रश्न आपण सोडवलेले आहेतच. बघूया किती माणसं आहेत ते लिहून घ्यायचं. गणेश, संदीप, राम एवढेच आहेत. गणेश, संदीप, राम. त्यानंतर कोणती फळं आहेत? पेरू, आंबे आणि केळी अशी 3 फळे आहेत. गणेश व संदीपला पेरू आवडतात. गणेश आणि संदीप यांना पेरू आवडतात. राम व संदीपला आंबे आवडतात. राम व संदीप यांना आंबे पण आवडतात. राम सोडून इतरांना केळी आवडतात. राम सोडली तर इतरांना केळी आवडतात. तर फक्त एकच फळ आवडणारा कोण? एकच फळ आवडणारा राम. एकच फळ आवडणारा कोण आहे? राम. पुढचा प्रश्न. रमेश आकाशपेक्षा उंच आहे. रमेश जो आहे हा अशोकपेक्षा उंच आहे. तर रामपेक्षा बुटका आहे. रमेश ते लिहूया आपण. रमेश हा अशोकपेक्षा उंच आहे. ते आपण अशोक लिहिला. हा उंच आहे पण रामपेक्षा बुटका आहे. म्हणजे याचा अर्थ राम इथे असेल. राम उंच आहे याच्यापेक्षा. सागर रामपेक्षा उंच आहे. ते आपण सागर लिहूया. जो रामपेक्षा उंच आहे. सर्वात बुटका कोण? अशोक हा सर्वात बुटका असेल. कारण रमेश हा अशोकपेक्षा उंच आहे पण रामपेक्षा बुटका आहे. म्हणजे राम रमेशपेक्षा उंच आहे. सागर मात्र रामपेक्षा उंच आहे. म्हणजे सर्वात बुटका आपला आला अशोक.